तर उद्या मकर संक्रांत आहे आणि याच संक्रांतीच्या सणानिमित्त आज पहाटे रुक्मिणी मातेस सुवासिनी महिलांनी एकत्रित येऊन भोगी पूजा केली आहे। भोगी पूजेनिमित्त रुक्मिणी मातेस पंचामृताचा अभिषेक झाला आणि यानंतर रुक्मिणी मातेला हळदी कुंकू अर्पण करत सौभाग्यालंकारांनी अर्पण करण्यात आले। भोगी पूजा झाल्यावरती परंपरेनुसार पुरातन असं सुवर्ण अलंकार परिधान केले। साधारणपणे 24 प्रकारचे सोन्याचे जुने दागिने हे रुक्मिणी मातेला आज परिधान करण्यात आले। संक्रांत हा महिलांचा सण आहे आणि याच सणाची सुरुवात पहाटेच्या भोगी पूजेनंतर झाल्यावरती महिलांनी मंदिरात एकमेकांना हळदी कुंकू लावत आनंद व्यक्त केला। तर देवीचं हे देखणं रूप आपण पाहतोय। आज भोगी पूजा रुक्मिणी मातेची करण्यात आलेली आहे। महिलांचा मकर संक्रांत हा सण असतो, बाण एकमेकींना दिलं जातं आणि अशात रुक्मिणी मातेची ही आज भोगी पूजा करण्यात आलेली आहे। तर भोगी पूजा संपन्न झाल्यानंतर महिलांनी मंदिरातच हळदी कुंकू सुद्धा वाटप केलंय। अनेक सुवासिनी आज पंढरपुरात रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी जात आहेत आणि त्यामुळे रुक्मिणी मातेला आज शृंगारही करण्यात आलेला आहे। रुक्मिणी मातेचं हे लोभस रूप आपण एनडीटीव्हीच्या स्क्रीनवरती पाहतोय। तर इकडे मकर संक्रांतीनिमित्त तुळजाभवानी देवीचं मंदिर हे 22 तास खुलं राहणार आहे। 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे आणि त्याच निमित्तानं पहाटे 1 वाजता चरण तीर्थ होईल। सायंकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत पुरुषांना मंदिरात प्रवेश बंदी असेल। मकर संक्रांतीनिमित्त तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात भाविकांच्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवरतीच तुळजाभवानी मंदिर संस्थाननं हा निर्णय घेतलाय। मकर संक्रांतीनिमित्त तुळजाभवानी देवीला ओवाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुवासिनी येत असतात आणि म्हणून उद्या 4 ते 5 पर्यंत सायंकाळी पुरुषांना मंदिरात प्रवेश बंदी असेल। महिलांना आवर्जून प्रवेश दिला जाईल, दर्शन घेता येईल।